मित्र तुमच्या पाहण्यात नक्की एक आलं असेल का खूप वेळा असं झालं आहे का तुम्हाला माहिती आहे तुमच्यावरती अन्याय झाला आहे, तुमच्याकडे त्याच्या बाबतीत पुरावे देखील आहेत का तुमची काही चूक नाही, समोरच्या पार्टीचीच चूक आहे. त्या बाबतीत तुम्ही तुमच्या वकिला थ्रू समोरच्या पक्षकाराला नोटीस पण पाठवली, नंतर दावा पण दाखल केला, पण तो दावा माननीय कोर्टाने 3 किंवा 4 तारखेला डिसमिस करून टाकला. आणि त्यावेळेस मात्र आपल्याला एक प्रश्न पडतो तर आता झालं काय, कारण तुमच्यावरती अन्याय झालेला असतो, तुमच्याकडे त्याच्या बाबतीतचे पुरावे पण असतात, पण तरी ऑनरेबल कोर्ट दावा डिसमिस करतो. आणि ते दावा डिसमिस करण्याचं कारण म्हणजे टेक्निकल इश्यूज, टेक्निकल फॉल्ट्सवरती. तुम्ही जेव्हा दावा दाखल करणार असाल तेव्हा या 2 तांत्रिक बाबींकडे नक्की लक्ष द्या. कधीकधी असं होतं का तुमची खूप केस स्ट्रॉंग असते, पण टेक्निकल इश्यूजमुळे ऑनरेबल कोर्ट दावा डिसमिस करतो. त्यातली सगळ्यात पहिले इश्यू जो आहे तो म्हणजे ज्युरिस्डिक्शनचा. तुम्ही जिथे राहता आणि तुमचा विरोधी पक्षकार जिथे राहतो तिकडच्याच लोकल कोर्ट्समध्ये तुमचा दावा दाखल होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही जर पुण्याला राहताय, तुम्हाला एक दिवाणी दावा दाखल करायचा आहे, पक्षकार ऑपोजिट साईडचा जो आहे तो नाशिकला राहतो आहे, तर तुम्ही पुण्याच्या कोर्टामध्ये, पुण्याच्या लोकल कोर्टामध्ये किंवा नाशिकच्या लोकल कोर्टामध्येच दावा दाखल करू शकता. तुम्ही जाऊन तिसऱ्या कुठल्या तरी कोर्टामध्ये दावा दाखल नाही करू शकत, कारण बाकीच्या कोर्टांना ज्युरिस्डिक्शनच नाही. तुम्ही जिकडे राहताय त्या कोर्टाला किंवा तुमची ऑपोजिट साईड जिकडे राहते त्या कोर्टांना, तिकडच्या लोकल कोर्ट्सलाच असे दावे चालवण्याचा अधिकार आहे. हां मित्र, पण आता जर समजा तुम्ही ऑलरेडी एक दावा दाखल केला असेल आणि तुम्हाला आता लक्षात आलं का आपण चुकीच्या कोर्टांमध्ये दावा दाखल केला आहे, तर मात्र तुम्ही ऑनरेबल कोर्टासमोर एक ॲप्लिकेशन करून ऑनरेबल कोर्टाच्या म्हणजे ज्या कोर्टामध्ये दावा चालू असेल तो दावा विड्रॉ करायचा आणि ऑनरेबल कोर्टाची परवानगी मागायची, तर ज्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे तिकडे आम्हाला दावा दाखल करण्याची परवानगी द्या, असं हे करता येतं. आणि दुसरं म्हणजे कोर्ट फीज. खूप वेळा पैसे वाचवावेत किंवा काय नंतर बघू ह्या हिशोबाने लोक कोर्ट फीज भरायला विसरतात आणि मॅटर जातं फायनल आर्ग्युमेंट्सला गेल्यानंतर 1-2 वेळा, मी तर रिसेंटली आता 1-1.5 महिन्या पहिले एक दावाही असा बघितला आहे का फायनल आर्ग्युमेंटला गेल्यानंतर माननीय कोर्टाने तो दावा डिसमिस केला आहे, कारण कोर्ट फीज पूर्णपणे भरली गेली नाही आहे. किंवा कोर्टाचे काही छोटे मोठे निर्देश असतात का तुम्ही दाव्याच्या कॉपीज सप्लाय करा डिपार्टमेंटला, किंवा अजून काही छोट्या मोठ्या जे चेंजेस करायचे, तुम्ही जे अमेंडमेंट ॲप्लिकेशन केलं असेल ते अमेंडमेंट करा काही काळामध्ये, तर ते केलंच जात नाही. तर ह्या तांत्रिक बाबींकडे तुम्ही नक्की लक्ष द्या. सगळ्यात पहिले तर ज्युरिस्डिक्शन, दुसरं म्हणजे कोर्ट फी व्यवस्थित भरणे, आणि तिसरं म्हणजे ऑनरेबल कोर्टाचे काही निर्देश असतात काही टप्प्यांमध्ये का सगळ्यात पहिले तर अमेंडमेंट कॅरी आऊट करा किंवा दाव्याच्या कॉपीज रजिस्ट्रीला द्या, जेणेकरून तो त्या दाव्याच्या कॉपीज दुसऱ्या ठिकाणी पाठवता येतील. ह्या सगळ्या छोट्या छोट्या तांत्रिक बाबींकडे नक्की लक्ष द्या.